मायग्रेन आहे तर डार्क चॉकलेट घ्या. गुडघे दुखतात आहे तर चीझी पिझ्झा खा, त्याच्यावरती चीज घालून. थकवा जाणवत आहे, कोल्ड कॉफी घ्या किंवा आईस्क्रीम घ्या, त्याच्यावरती चॉकलेटचा सिरप टाकून. डार्क चॉकलेटमध्ये टायरामाइन नावाचं कंपाऊंड असतं जे तुमच्या मेंदूतल्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम करतं आणि वासो कॉन्ट्रॅक्शन होऊन मायग्रेनचा ट्रिगर वाढतो. बाहेरच्या कुठल्याही प्रोसेस फूडमध्ये ट्रान्स फॅट आणि ॲक्रॅलोमाइन असतात जे तुमच्या शरीरात सिस्टमिक इन्फ्लामेशनवरती परिणाम करतात. हाय फ्रुक्टोज असलेले पदार्थ ज्याच्यामध्ये कृत्रिम रंग, साखर हे असे पदार्थ आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या शरीराचा हार्मोन हा अनबॅलन्स होतो. त्याच कारणामुळे सतत थकवा जाणवतो आणि थकवा जाणवल्यामुळे आपला शरीरातील एंड्रोनल ग्लँड हा सतत स्ट्रेसमध्ये असतो. रिसर्च म्हणतंय की तुम्ही कुठलाही कार्बोनेटेड ड्रिंक घेता ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असतं, हा तुमचा सेरोटोनिन लेवल कमी करायचं काम करतो, ज्याच्यामुळे तुम्ही मूड ठीक करण्यासाठी जे ड्रिंक्स घेता ते तुमचा डिप्रेशन जास्त वाढवतं. तुमचा प्रत्येक बाईट तुमच्या डीएनएला नेहमी एक संदेश देतोय, तुम्हाला आरोग्य नीट ठेवायचं आहे की आरोग्य बिघडवायचं आहे. म्हणून प्रश्न पडतो की डोकं दुखतंय म्हणून तुम्ही चॉकलेट खाता, हातपाय दुखतात म्हणून तुम्ही बर्गर खाता, झोप येत नाही म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय. म्हणजे आग तर लागली आहे तर मी पेट्रोलच्या बदली तेल ओततोय. तर आपण आज जे खाताय एकतर ते तुमच्या शरीरावरती उद्या औषधाचं काम करेल किंवा हॉस्पिटलचे सिटी स्कॅनचे रिपोर्ट बनतील. आणि हेच जर ऐकून आपले डोळे किंवा कान उघडले असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. कदाचित कोणाचा आजार तुम्ही वेळेत थांबू शकता, त्याचे पैसे बचत होऊ शकतात. धन्यवाद.